तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे त्यानुसार आपण वेदांचं अध्ययन आपण करत आहोत. त्या वेदांच्या अध्ययनामध्ये आपण याच्या अगोदर आपण ऋग्वेद पाहिलेला आहे. त्या ऋग्वेदामध्ये आपण 10 मंडलं पाहिलेली आहेत. त्या 10 मंडलांचं आपण सविस्तररित्या आपण विवेचन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 10वं जे मंडल आहे ते अतिशय महत्त्वाचं मंडल आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण की 10वं मंडल हे सगळ्यात नंतर लिहिलेलं मंडल आहे, म्हणजेच अत्यंत आधुनिक मंडल आहे. आणि त्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्ताचा उल्लेख आहे. आता ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, कारण की जे पुरुष सूक्त आहे या पुरुष सूक्तामध्ये आपल्याकडची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे, ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पहिला जो उल्लेख आहे आपल्याला जर कोणत्या मंडलात आढळत असेल तर ते पुरुष सूक्तामध्ये आहे. शूद्र या शब्दाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये आढळतो. आणि ही जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचाच पुढे रूपांतर त्या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे पुरुष सूक्त जे आहे हे पुरुष सूक्त हे ऋग्वेदाच्या कोणत्या मंडलामध्ये येतं किंवा कोणत्या भागामध्ये येतं तर ते 10व्या मंडलामध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उल्लेख आपल्याला पुरुष सूक्तामध्ये आढळतो. हे आपल्याला ऋग्वेदाच्या बाबतीमध्ये लक्षात राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता ऋग्वेदाप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकूण वेदांची संख्या 4 आहे. चार पैकी जो पहिला वेद आहे तो ऋग्वेद आहे. आणि या ऋग्वेदाचं प्राचीनत्व लक्षात घेऊन आणि त्यामध्ये आढळणारे जे काही भौगोलिक संदर्भ आहेत ते संदर्भ लक्षात घेऊन जे वर्ल्ड हेरिटेज म्हणून ऋग्वेदाचा समावेश त्या ठिकाणी जागतिक म्हणजे आरोग्य वारसा संवर्धन संघटनेमध्ये जागतिक वारसा म्हणून ऋग्वेदाला घोषित करण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या ऋग्वेदाचा आपल्याला त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी त्या ऋग्वेदाचं महत्त्व अधोरेखित करतं. आता जो या 4 वेदांपैकी जो आहे तो दुसरा वेद आहे, त्या दुसऱ्या वेदाचं नाव आहे यजुर्वेद. आता ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की जो ऋग्वेद आहे या ऋग्वेदामध्ये विविध देवदेवतांची स्तुती आहे. या स्तुतीच्या संदर्भामध्ये मंत्र आहेत. आता यजुर्वेद जो आहे यजुर्वेदामध्ये काय आहे तर यजुर्वेदाचे जे मंत्र आहेत तो अर्धवयू नावाचा जो पुरोहित आहे त्या अर्धवयू नावाच्या पुरोहिताकडनं यजुर्वेदाचे मंत्र त्या ठिकाणी म्हटले जात होते. यजुर्वेद हा पूर्णतः कर्मकांडावर आधारित असणारा वेद आहे. हे महत्त्वाचं वाक्य आहे, कारण की ऋग्वेद हा त्या ठिकाणी देवतांच्या स्तुतीवर आधारित असणारा ग्रंथ आहे, तर यजुर्वेद हा कर्मकांडावरती आधारित असणारा ग्रंथ आहे. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की आर्यांची संस्कृती ही यज्ञ संस्कृती आहे. म्हणून त्या ठिकाणी यज्ञाच्या वेळी यज्ञाची रचना कशा प्रकारे करायची, यज्ञ करत असताना यज्ञकुंड कुठे निर्माण करायचा, यज्ञ करत असताना त्या ठिकाणी पुरोहितानं कोणत्या दिशेला बसायचं, यज्ञकुंडाची दिशा कोणती असावी, यजमान कोणत्या दिशेला बसावं, यज्ञामध्ये कोणकोणत्या समिधा टाकाव्यात, ते त्यामध्ये त्यांची कोणकोणती संविधानाची नावं कोणकोणती आहेत, या सगळ्यांविषयीचे जे काही समजा इत्थंभूत जे टेक्निकल पार्ट आहे तो म्हणजे यजुर्वेद आहे. म्हणजेच काय तर यज्ञ कशा पद्धतीनं निर्माण करायचा याच्या संदर्भामधलं जे काही ज्ञान आहे ते जे मंत्र आहेत ते त्या ठिकाणी या यजुर्वेदामध्ये आहे. तर हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर यजुर्वेदाचा जो काही समजा ऋषी आहे किंवा जो पुरोहित आहे त्याला म्हणतात अर्धवर्यू. जसं ऋग्वेदाचा जो पुरोहित होता त्याला म्हणतात होतृ किंवा होता, तसा यजुर्वेदाचा कोणता आहे तर अर्धवर्यू. यजुर्वेद कशावर आधारित आहे ते कर्मकांडावर आधारित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यजुर्वेद हा गद्य आणि पद्य या दोन्ही स्वरूपामध्ये आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय तर गद्य आणि पद्य म्हणजेच काय तर तो त्या ठिकाणी गद्य आणि पद्य हे जे आपल्याला त्या ठिकाणी लिखाणाचे जे 2 प्रकार पडतात याच्यामध्ये त्या ठिकाणी या दोन्ही प्रकारामध्ये हा यजुर्वेद हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. यजुर्वेदाचे 2 शाखा पडतात किंवा 2 भाग पडतात. एकाला म्हणतात शुक्ल यजुर्वेद आणि दुसरी शाखा आहे कृष्ण यजुर्वेद. या 2 शाखांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की जो शुक्ल यजुर्वेद आहे हा पद्यात्मक आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी एखादी जसं कविता आपण लिहितो किंवा जसं पद्य लिहितो त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या प्रकारामध्ये हा शुक्ल यजुर्वेद लिहिला गेलेला आहे. आणि कृष्ण यजुर्वेद जो आहे हे मात्र त्या ठिकाणी गद्य आणि पद्य यांचं मिश्रण आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण की याच्यावरती प्रश्न विचारला जातो किंवा कुठल्याही पेपरची काठिण्य पातळी जर वाढवायची असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की शुक्ल आणि कृष्ण हे कोणत्या वेदाचे भाग आहेत तर ते आहेत यजुर्वेदाचे. दुसरी गोष्ट म्हणजे वेदांच्या यादीमध्ये यजुर्वेदाचा क्रमांक कितवा लागतो तर दुसरा लागतो. पहिल्यांदा ऋग्वेद आणि सेकंड वेद आहे यजुर्वेद. आणि त्याच्यानंतर या यजुर्वेदाचे 2 भाग पडतात, एक म्हणजे शुक्ल आणि दुसरं म्हणजे कृष्ण.
आता तिसरी गोष्ट म्हणजे काय, यजुर्वेदाचाच यजुर्वेदाचा जे काही एक ब्राह्मण ग्रंथ आहे, तुम्हाला माहिती आहे की वेदांवरती भाष्य करण्यासाठी नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यामध्ये आरण्यके आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, वेदांगी आहेत, छंद आहेत, वेगवेगळे त्या ठिकाणी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी जे ब्राह्मण ग्रंथ आहेत, तर वेदांवरती भाष्य करणाऱ्यापैकी या यजुर्वेदावरती भाष्य करणारा जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याचं नाव आहे शतपथ. या शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे पुनर्जन्माच्या सिद्धांताचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या ग्रंथात पहिल्यांदा येतो, तर तो येतो त्या ठिकाणी शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये. असा प्रश्न या अगोदर विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, शुक्ल यजुर्वेदाची एक शाखा म्हणजे शतपथ ब्राह्मण ग्रंथ, आणि या शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. म्हणजे याच्या अगोदरच्या ऋग्वेदामध्ये कुठेही तुम्हाला पुनर्जन्माविषयीचे तुम्हाला संकेत मिळत नाहीत, परंतु तुम्हाला या यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये सुद्धा ग्रंथामध्ये मात्र तुम्हाला पुनर्जन्माचा उल्लेख आपल्याला मिळतो. याच्यावरून आता त्या ठिकाणी आर्यांची पुढच्या ज्या पिढ्या आहेत या पुनर्जन्मावरती विश्वास ठेवायला लागल्या होत्या, हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं. त्याच्यानंतर शुक्ल यजुर्वेदावरची एक शाखा आहे ज्याला वाजसनेयी शाखा म्हणतात. या शाखेचा उल्लेख आपण यासाठी इथे करतोय कारण काय, तर शुक्ल वाजसनेयी शाखेवरूनच किंवा वाजसनेयी जी शाखा आहे शुक्ल यजुर्वेदाची, याला या शाखेच्या या वाजसनेयी नावावरून याला वाजसनेयी यजुर्वेद सुद्धा म्हणतात किंवा शुक्ल वाजसनेयी शाखा असं सुद्धा त्या ठिकाणी या शाखेला म्हणतात. त्याच्यामुळे वाजसनेयी शाखा ही कोणत्या वेदाची आहे, तर ते शुक्ल यजुर्वेदाची आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे कृष्ण आणि शुक्ल याच्यापैकी शुक्ल यजुर्वेदाची शाखा कोणती आहे, तर ते वाजसनेयी शाखा आहे. तर म्हणजे ब्राह्मण ग्रंथ कोणता आहे, तर शतपथ ब्राह्मण ग्रंथ आहे शुक्ल याचा. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारण की असे सूक्ष्म प्रश्न हे विचारले जातात. आणि हे जर क्रोनॉलॉजीकडे जर समजा आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला काहीही अवघड जात नाही. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की यजुर्वेद हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कर्मकांडावर आधारित असणारा ग्रंथ आहे. मग कर्मकांडावर ग्रंथ आधारित असणार आहे, तर मग कर्मकांड कोणते येतात, जसे की समजा राज्य प्राप्ती व्हायची असेल किंवा राज्य सुरळीत व्हायचं असेल किंवा त्या ठिकाणी राज्यातली रोगराई नाहीशी व्हायची असेल, तर अशा प्रकारे जे काही समजा जीवनामधल्या समाजामधल्या किंवा राज्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आर्य लोक यज्ञ करायचे. मग हे यज्ञ कोणकोणते होते, तर राजसूय यज्ञ आहे, वाजपेयी यज्ञ आहे, अश्वमेध यज्ञ आहे, पूर्णमास यज्ञ आहे, चातुर्मास यज्ञ आहे, दर्श यज्ञ आहे. अशा प्रकारचे जे यज्ञ आहेत, हे यज्ञ जे आहेत हे आर्य लोक त्या ठिकाणी करायचे. मग ह्या यज्ञांचा सुद्धा उल्लेख आपल्याला पहिल्यांदा कुठं आढळतो, तर तो सुद्धा आपल्याला कुठं आढळतो, या वेदामध्ये आढळतो. त्याला आपण यजुर्वेद त्या ठिकाणी यजुर्वेदामध्ये आपल्याला आढळतो. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला याच्यावर अगोदर प्रश्न विचारला झालेला आहे की राजसूय यज्ञ आणि वाजपेयी यज्ञ याचा उल्लेख पहिल्यांदा कोणत्या वेदामध्ये आढळतो, तर तो सुद्धा यजुर्वेदामध्ये आढळतो. म्हणजे ह्या दोन्ही यज्ञांचा पहिल्यांदा उल्लेख आपल्याला हा यजुर्वेदामध्येच आढळतो आणि हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यजुर्वेदाचे एकूण त्या ठिकाणी 40 मंडल पडतात. संख्या किती आहे मंडलांची, 40 आहे. 40 मंडल म्हणजे 40 अध्याय, 40 अध्याय म्हणजे 40 प्रकरण. जसं आपण ऋग्वेदाचे पाहिले की एकूण 10 मंडल पडतात, तसं यजुर्वेदाचे मंडलांची संख्या किती आहे, 40. आणि या यजुर्वेदामध्ये यजुर्वेदाच्या मंडलांची संख्या किती आहे, 40. तसंच त्या ठिकाणी या यजुर्वेदामध्ये मंत्रांची संख्या आहे जवळपास 2000. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचंय की मंडलांची संख्या 40 येते आणि मंत्रांची संख्या जवळपास किती येते, 2000 येते. हे या यजुर्वेदाचं हे म्हणजे महत्व आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्ण ज्यावेळेस आपण पाहतो, लक्षात ठेवण्यासारखे अतिशय सोपा हा वेद आहे, वेदांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कर्मकांडावर आधारित असणारा वेद आहे. याच्या पुरोहिताला अर्धवयू म्हणतात. याच्यानंतर त्या ठिकाणी हा वेद गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपामध्ये आहे. याच्या एका भागाला शुक्ल यजुर्वेद म्हणतात आणि दुसऱ्या भागाला कृष्ण यजुर्वेद म्हणतात. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुनर्जन्माचा जो काही सिद्धांत आहे हा यजुर्वेदामधल्या शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. आणि राजसूय यज्ञ, वाजपेयी यज्ञ, अश्वमेध यज्ञ, पूर्णमास, चातुर्मास, दर्श यज्ञ अशा प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये आढळतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर शिव आणि इंद्र हे जे काही देवदेवता आहेत, या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी
यज्ञ जे केले जातात याच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला या यजुर्वेदामध्ये आढळते. आपल्याला माहिती असेल की जुन्या परंपरेमध्ये शिव नावाची जी देवता आहे ही स्मशान निवासी देवता आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा यज्ञ केले जायचे. पितरांना म्हणजे जे पितरांना श्राद्ध घालणं किंवा पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा यज्ञ केले जाते. या यज्ञाची पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा पितरांना मुक्त करण्यासाठी सुद्धा जे यज्ञ केल्याची जी काही माहिती आहे ते सुद्धा तुम्हाला या यजुर्वेदामध्ये आढळते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून यजुर्वेदाच्या संदर्भामध्ये इतकी माहिती पुरेशी आहे. आता पुढचा आपण वेद पाहूया, ज्याचं नाव आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे आपण जे वेद पाहत आहोत त्या वेदांमध्ये आपण सेकंड जे वेद पाहिला तो यजुर्वेद पाहिला. यजुर्वेदामध्ये आपण यजुर्वेदाचे सगळे कंटेंट आपण पाहिलेले आहेत. आपण जे प्राचीन साहित्य पाहतो त्या प्राचीन साहित्यामध्ये हाती पाळण्याचा पहिला जो उल्लेख आपल्याला साहित्यिक उल्लेख जो पहिला आपल्याला आढळतो तो यजुर्वेदामध्ये आढळतो. म्हणजे हाती पाळणं आणि बलिप्रथा, या बलिप्रथा आणि हाती पाळण्याचा जो पहिला उल्लेख आपल्याला आढळतो तो यजुर्वेदामध्ये साहित्यिक स्रोत म्हणून ज्यावेळेस आपण कुठल्या साहित्याचा आपण अभ्यास करतो ते साहित्यिक स्रोतामधला पहिला बळीचा जो उल्लेख आहे आणि हाती पाळण्याचा जो पहिला उल्लेख आहे साहित्यातला तो यजुर्वेदामध्ये आढळतो. आता पुढचा वेद आहे आपला, ज्याला वेदांच्या क्रोनॉलॉजीमध्ये आपला तिसरा वेद म्हणून आपण ज्याला कन्सिडर करतो तो आहे सामवेद. साम म्हणजे संगीत, म्हणजे भारतीय संगीत शास्त्राचा पाया असं कोणत्या वेदाला म्हटलं जातं तर तो सामवेद आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की वेदांमध्ये जे 4 वेद आहेत त्या 4 वेदामधला तिसरा क्रमांकाचा वेद हा सामवेद आहे. या सामवेदाचे मंत्र म्हणणारा जो पुरोहित आहे त्याला म्हटलं जायचं उद्गाता किंवा उद्गातृ असं सुद्धा त्या ठिकाणी त्याला सामवेदाच्या पुरोहिताला म्हटलं त्या ठिकाणी जायचं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी उद्गाता किंवा उद्गातृ हा सामवेदाचा पुरोहित होता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सामवेदामध्ये एकूण मंत्रांची संख्या आहे 1549. 1549 ही सामवेदामधल्या एकूण मंत्रांची संख्या आहे. आता सामवेदाच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मंत्रांच्या बाबतीमध्ये सामवेद हा पूर्णतः ऋग्वेदावर आधारित असणारा ग्रंथ आहे. म्हणजे काय तर याचा अर्थ असा होतो की सामवेदामधल्या 1549 मंत्रांपैकी फक्त आणि फक्त 75 मंत्रच हे सामवेदामध्ये नवीन मंत्र आहेत. बाकीचे उरलेले सर्व मंत्र ॲज इट इज ऋग्वेदामधून घेण्यात आलेले आहेत. म्हणून याला मी पहिल्यांदाच काय म्हटलं, सामवेद हा ऋग्वेदावर आधारित असणारा वेद आहे. याचा अर्थ काय, जर त्याच्यामध्ये एकूण 1549 मंत्र असतील आणि त्यातले फक्त 75 जर समजा मंत्र हे जर नवीन असतील तर उरलेले सर्व मंत्र कशातले आहेत, ऋग्वेदातले आहेत. म्हणून हा डिपेंड्स कोणावर आहे, ऋग्वेदावरती आहे. ही एक महत्वाची जी काही बाब आहे ही सामवेदाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या की पहिला जो ऋग्वेद होता याच्यामध्ये देवतांची स्तुती आहे. दुसरा जो यजुर्वेद होता त्याच्यामध्ये यज्ञ कसा निर्माण करावा याचा टेक्निकल पार्ट आहे. आणि थर्ड आहे सामवेद. सामवेदाची रचना याच्यासाठी करण्यात आली की देवतांना आवाहन करणारे जे ऋग्वेदातील जे मंत्र आहेत हे मंत्र कोणत्या पद्धतीनं गायले जावे किंवा हे मंत्र गाताना त्या ठिकाणी चढउतार, स्वराचा चढउतार कसा असावा, ते संगीतबद्धरित्या कशा प्रकारे गाता यावेत याच्यासाठी या सामवेदाची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, सामवेद म्हणजे ऋग्वेदातले मंत्र जे आहेत हे ऋग्वेदातले मंत्र संगीतबद्धरित्या रचण्यासाठी किंवा संगीतबद्धरित्या यज्ञाच्या वेळी म्हणण्यासाठी जो ग्रंथ निर्माण करण्यात आला त्याला म्हणतात सामवेद. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सामवेद हा भारतीय संगीतशास्त्राचा पाया आहे. सामवेदाला भारतीय संगीतशास्त्राचं आद्यशास्त्र असं म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे संगीतामध्ये जे सप्तसूर आहेत, सा रे ग म प ध नि सा, हे जे काही सप्तसूर आहेत या सुरांची जी काही निर्मिती आहे ती सुद्धा सामवेदामधली आहे. म्हणजेच काय तर सामवेद हा भारतीयच नव्हे तर जागतिक संगीतशास्त्राचा पाया सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये जे देवतांच्या ज्या स्तुती केलेल्या आहेत ते स्तुती संगीतबद्ध करण्यासाठी जे शास्त्र निर्माण करण्यात आलं त्याला म्हणतात सामवेद. आणि या सामवेदामध्ये जे आहे या सामवेदाचा उद्देश तुम्हाला मी सांगितलेला आहे की देवतांना आवाहन करणं, पण कुठल्या पद्धतीने आवाहन करणं, स्वरबद्ध तालबद्ध पद्धतीने आवाहन करणं. त्यानंतर या सामवेदाचा एक उपवेद आहे ज्या वेदाचं नाव आहे गंधर्व वेद. या गंधर्व तुम्हाला परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे याच्या अगोदरच्या राज्यसेवेमध्ये की तुम्हाला एका साईडला जोड्या लावामध्ये 4 वेद दिले जातात आणि त्यांची उपवेद विचारले जातात. त्याच्यापैकी गंधर्व वेद जो आहे हा कोणत्या वेदाचा उपवेद आहे तर तो आहे सामवेदाचा उपवेद आहे.
तर हे लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. संगीतशास्त्राचा पाया वेदांच्या क्रोनॉलॉजीमध्ये तिसरा वेद आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांची ही चार वैशिष्ट्ये आपल्याला पाहणं आवश्यक आहे. हे सामवेदाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ऋग्वेद याच्यामध्ये देवतांची स्तुती, त्यानंतर यजुर्वेद याच्यामध्ये यज्ञाची निर्मिती कशी करायची त्याच्या संदर्भातली माहिती, सामवेद यज्ञाच्या प्रसंगी मंत्र जे ऋग्वेदातले म्हणायचे ते कोणत्या ताल आणि सुरामध्ये म्हणायचे याच्या संदर्भातली माहिती सामवेदामध्ये. असे एकूण हे पहिले 3 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना वेदत्रयी असं म्हटलं जातं. वेदत्रयी म्हणजे काय, तर जो चौथा वेद आहे अथर्ववेद, याला फार मोठ्या काळापर्यंत ॲज अ वेद म्हणून मान्यता नव्हती. पहिल्या 3 वेदालाच त्या ठिकाणी वेद म्हणून मान्यता होती. चौथा जो अथर्ववेद आहे हा वेदांच्या यादीमध्ये फार उशीर आलेला आहे. म्हणून या पहिल्या 3 वेदांना वेदत्रयी असं म्हटलं जातं, जे की आर्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी ही त्या ठिकाणी ही पहिली 3 वेद आहेत. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पहिल्या 3 वेदांच्या संदर्भामध्ये इतकं पुरेसं आहे. तर आता पुढचा जो काही चौथा वेद आहे तर तो वेद पाहणार आहोत आपण आता, यजुर्वेद. आतापर्यंत आपण जे वेदांबद्दल जी माहिती घेत आहोत त्यामध्ये वेदांच्या शृंखलेमधला जो चौथा वेद आणि शेवटचा जो वेद आहे तो आहे अथर्ववेद. अथर्ववेद हा अथर्व ऋषींनी रचलेला म्हणून त्या वेदाला अथर्व असं त्या ठिकाणी अथर्व अंगिरस वेद असं देखील म्हटलं जातं. मित्रांनो लक्षात घ्या, वेदांमधला हा शेवटचा वेद आहे आणि याला वेद म्हणून मान्यता ही फार उशिराच्या कालखंडामध्ये मिळालेली आहे. 4 वेदांपैकी ज्या पहिले 3 वेद आहेत या 3 वेदांना त्या ठिकाणी विशेष मान्यता होती आर्यांच्या कडून, परंतु चौथा वेद याला विशेष मान्यता नंतरच्या कालखंडामध्ये मिळाली वेद म्हणून. आता या अथर्ववेदाचं वैशिष्ट्य आहे की अथर्ववेदामध्ये जे मंत्र आहेत ही मंत्र त्या ठिकाणी जादूटोना, वशीकरण, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्याला आपण ब्लॅक मॅजिक वगैरे याच्या संदर्भामध्ये म्हणतो, तर याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही मंत्र आहेत ही मंत्र तुम्हाला अथर्ववेदामध्ये आढळतील. म्हणजेच काय, तर उपचार पद्धतीवरती आधारित असणारी जी मंत्र आहेत किंवा औषधी शास्त्रावरती आधारित असणारी जी काही मंत्र आहेत ती तुम्हाला अथर्ववेदामध्ये आढळतील. ब्लॅक मॅजिक किंवा जादूटोना जी आहे हे अथर्ववेदाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे अथर्व जे आहे म्हणजे अथर्व आणि अंगिरस या हे 2 शब्द जर समजा तुम्ही विचार केला तर या अथर्वचा अर्थ होतो पवित्र जादू, या अंगिरसचा अर्थ होतो अपवित्र. म्हणजे आपण या वेदाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण पवित्र आणि अपवित्र असा ज्यावेळेस संदर्भ जोडतो आपण, याचा सांगण्याचा भाग हा आहे की त्या कालखंडामध्ये वैद्यक शास्त्र एवढं प्रगत नव्हतं की जेणेकरून की समजा प्रत्येक गोष्टीवरती मेडिसिन्स हाच त्या ठिकाणी औषध म्हणून त्याचा उपचार होईल. महत्वाचं म्हणजे काय, तर त्या काळामध्ये ज्या मान आणि मान्यता ज्या होत्या त्यानुसार त्या ठिकाणी एखाद्याला यश प्राप्त करून द्यायचं जर असेल तर त्या ठिकाणी पवित्र जादूचा उपयोग केला जायचा. आणि एखाद्याच्या कामामध्ये अडथळे जर निर्माण करायचे असतील तर त्या ठिकाणी किंवा परकीय शत्रूंवरती हल्ला करण्याच्या संदर्भात असेल, राज्यामध्ये जे काही समजा एखाद्याच्या राज्यामध्ये रोगराई पसरण्याच्या संदर्भामध्ये असेल, ही जे काही अपवित्र कामं करायची असतील तर त्या ठिकाणी अंगिरस नावाच्या जादूचा त्या ठिकाणी प्रयोग केला जायचा. आणि जे काही समजा राज्याची वृद्धी व्हावी, राज्यामध्ये त्या ठिकाणी सुखसंपन्नता नांदावी याच्यासाठी जे काही समजा प्रयोग केले जायचे हा अथर्व नावाचे त्या ठिकाणी ती ओळखले जायचे. आता अशा प्रकारे जे आहे हे अथर्व वेदाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती प्राप्त होते. हे एकूण 4 वेद आहेत. त्या 4ही वेदांचा आपण सखोलरित्या अभ्यास केलेला आहे. या 4ही वेदांवरती आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न याच्या अगोदर परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. त्याही प्रश्नांचा उल्लेख आपण या अगोदर केलेला आहे. तर या 4ही वेदांच्या बाबतीमध्ये तुम्ही चांगला डिटेल अभ्यास केलेला आहात. या पुढील जे काही समजा प्रकरण आहे ते आपण पुढच्या तासामध्ये आपण पाहू. धन्यवाद. तर अथर्ववेदाच्या बाबतीमध्ये जे आपण माहिती घेत आहोत त्या माहितीमध्ये आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आहे ते म्हणजे शौनक आणि पिप्लाद. म्हणजे शौनक आणि पिप्लाद या अथर्ववेदाच्या 2 शाखा आहेत. या 2 शाखांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर अथर्ववेदांच्या 2 शाखा कोणत्या आहेत, तर शौनक आणि पिप्लाद. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर अथर्ववेदाशी संबंधित असणारा जो दुसरा एक वेद आहे ज्याला आपण उपवेद म्हणतो तो आहे शिल्पवेद. म्हणजे वास्तुशिल्पकलेच्या संदर्भामध्ये महत्वाची जी माहिती, जी सुरुवातीच्या कालखंडातली जी महत्वाची माहिती आपल्याला जी प्राप्त होते ते सुद्धा अथर्ववेदामध्येच प्राप्त होते.
म्हणजेच काय तर शौनक आणि पिप्लाद हे झालं आणि त्यानंतर शिल्पशास्त्राच्या संदर्भामधली माहिती सुद्धा अथर्ववेदामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की वैदिक साहित्यामध्ये सभा आणि समिती या दोन समित्या होत्या प्राचीन कालखंडामध्ये. या सभा आणि समिती या प्रजापतीच्या दोन पुत्री आहेत असा पहिला उल्लेख जर कोणत्या ग्रंथामध्ये जर आला असेल तर तो अथर्ववेदामध्ये आलेला आहे. याच्यावरती राज्यसेवेला आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे सभा आणि समिती ह्या प्रजापतीच्या दोन पुत्री आहेत असा उल्लेख पहिल्यांदा कोणत्या ग्रंथामध्ये आढळतो तर तो सुद्धा आपल्याला अथर्ववेदामध्ये आढळतो. म्हणजे शिल्पशास्त्राशी संबंधित असणारा हा वेद आहे. त्यानंतर सभा आणि समितीचा उल्लेख सुद्धा आपल्याला प्रजापतीच्या संदर्भामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काय तर कुरु नावाचा जो वंश आहे या कुरु नावाच्या वंशामध्ये परीक्षित नावाचा राजा होऊन गेलेला आहे. या परीक्षित नावाच्या राजाचा मृत्यू लोकाचा देवता असा उल्लेख सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला अथर्ववेदामध्ये प्राप्त होतो. म्हणजेच काय तर महाजन पद आहेत त्या महाजन गणराज्याचं रूपांतर नंतर महाजन पदांमध्ये आणि महाजन पदांच्या दरम्यानच्या काळामध्ये निर्माण झालेला जो वंश आहे ज्याला आपण कुरुवंश म्हणतो. या कुरुवंशामध्ये निर्माण झालेला परीक्षित राजा या परीक्षित राजाला मृत्यू लोकाचा देवता असा संदर्भ सुद्धा तुम्हाला अथर्ववेदामध्ये पाहायला मिळतो. हे सुद्धा अथर्ववेदाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे हे अथर्ववेदाच्या बाबतीमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता.